निर्विघ्नं कुरुमे देवो सर्व कार्येषु सर्वदा अशा या गणरायाला वंदन करूया आणि महाराष्ट्राचा आराध्य दैवत ज्याने मुठभर मावळ्यांच्या साथीनं स्वराज्य निर्माण केलं त्या छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून स्पेसेज प्रीमियर लीग 2024 ला आपण सुरुवात करतोय। गोलंदाज निखिल योद्धाकडून संदेश बेलोसे सर आणि स्ट्रायकर एंडला सिनियर खेळाडू नितीन सर, नॉन स्ट्रायकर एंडला बाळा। बघूया नितीन सर वेल एक्सपिरियन्स, बरंच क्रिकेट त्यांनी जवळून पाहिलंय, इंटरनॅशनल क्रिकेट सुद्धा, कदाचित 83चा वर्ल्ड कप सुद्धा त्यांनी पाहिला असेल। अशा वेळेला नितीन सर बघूया 175 धावांची बहारदार खेळी ज्या झिम्बाब्वे विरुद्ध कपिल देव निखंज यांनी केली होती तशी एखादी या 4 षटकांमध्ये 50 धावांची खेळी ते करतात का? कारण 60 षटकं होती कपिल देव निखंज यांच्याकडे 4च आहेत। मग 60 आणि 4चा हिशोब केला तर किमान 50 धावा वैयक्तिक। स्पेसेज प्रीमियर लीग 2024, जरा जोरदार टाळ्यांनी आपण या पहिल्या चेंडूचं स्वागत करूया। कधीतरी कामातून शांती मिळायला हवी यासाठी लीग। पहिला चेंडू विकेट टू विकेट, स्टडी क्रिकेट खेळलाय नितीन सरांनी। पहिल्यांदा ते बघतायत किती धार आहे गोलंदाजामध्ये आणि त्यानंतर मात्र ते आक्रमण करणार। त्यामध्ये शक्ती होती आणि हा कुठल्या प्रकारचा चेंडू, नो बॉल। आता बाळा सरांना फ्री हिट भेटली आहे, उघडा डोळे बघा नीट, पुढे आहे फ्री हिट, जैसा चाहे वैसा मारो। फ्री हिट है, फ्री हिट, एकेरी धाव मिळते आहे। अरे बाप रे बाप, किती धावा आहेत या? चौकार। बघा एका छोट्या खेळूला तुम्ही लॉंग ऑफला ठेवलंय, विनीत सर सांगतायत ओके आहे। ओके, हा सचिन तेंडुलकरने पण वयाच्या 16व्या वर्षी ज्यावेळी चेंडू लागला त्यावेळी सांगितलं होतं मैं खेलेगा। इथे मात्र मिड विकेटला चेंडू जातोय, एकेरी धाव मिळतीये आणि या एकेरी धावेने धावफलक घालतोय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 9। आता झंझावात पाहायला मिळतोय का बघूया, बॉक्सर नितीन सरांचा झंझावात वादळ आपल्याला पाहायला मिळेल का? इथे मात्र मनगडाच्या साहाय्याने हा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने वळवलाय, एकेरी धाव मिळतीये आणि या एकेरी धावेने धावफलक घालतोय। धावफलकावर धावा लागल्यात त्या 10। सुरुवात अतिशय चांगली आहे बॉक्सर नितीन, कारण 10 धावा पहिल्या षटकामध्ये आणि अजूनही षटक संपलेलं नाहीये, म्हणजे किमान 12-13 धावा या षटकामध्ये येऊ आणि इथे मात्र खराब यष्टीरक्षण, पंच या धावा किती, बोल्ड आहे का? क्लीन बोल्ड आहे, पंच कधी सांगणार? षटक संपण्याच्या आधी तुम्ही आम्हाला इशारा करा, आम्ही लांब आहोत तुमच्यापासून, आणखीन लांब आम्हाला करू नका। तर सफलता मिळाली डी। भले एका फटक्याला 1 धाव आणि एका फटक्याला 2 धावा आल्या असतील, पण जी मनगडात ताकद आहे ती ताकद त्यांनी दाखवली आहे। स्पेसेज प्रीमियर लीग संदेश बेलोसे सरांनी टाकलेल्या षटकामध्ये
एक बळी घेत 10 धावा दिल्यात आणि नवीन गोलंदाज येत आहेत ते विनीत सर निखिल योद्धाकडून. विनीत सर येत आहेत आणि समोर असतील निखिल सर. लॉंगॉनच्या दिशेने फटका मारलाय, एकेरी धाव मिळते. सध्या स्टडी क्रिकेट चाललंय. शेवटच्या 2 षटकांमध्ये कदाचित हाणामारी केली जाईल. सुरुवातीची 2 षटकं सांभाळून खेळायचं, कारण हे कॉर्पोरेट क्रिकेट आहे. त्यामध्ये सुरुवातीचे 4-5 फलंदाजच असं वाटतं आपल्याला की चांगली फलंदाजी करू शकतात. फुलटॉस चेंडू डावखुरी हाताच्या फलंदाजांनी हा चेंडू तटावलाय स्क्वेअर लेगच्या दिशेने आणि येतात मात्र डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावा. चेंडू द्या. हा, एक इनिंगला एक चेंडूचा बॉक्स नक्कीच लागेल. ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती पाहता, पण स्पेसेसची परिस्थिती चांगली असल्यामुळे ग्राउंडची भौगोलिक परिस्थिती किती चेंडू जाऊ द्यात काय फरक पडत नाही. अरे बापरे, फुलटॉस चेंडू होता. विनोद सरांनी तटवला पण 2च धावा मिळत आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. खरं तर 2 धावा पळून काढल्यात आणि हे चांगलं आहे. ज्यावेळी तुम्ही धावता त्यावेळी तुमची फिटनेसही राखली जाते आणि एक नवा जोश तुमच्या रक्तामध्ये येतो. आणि हा येतोय 2च धावा. असं वाटलं होतं तिकडे षटकार असेल, पण 2च धावा. आणि या 2 धावांनी धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 17 धावा धावफलकावर लागल्यात. तमाम प्रेक्षकांचं आपण पुन्हा एकदा मनापासून मनपूर्वक स्वागत करूया. फक्त फुलटॉसेस. विनीत सरांनी क्रिकेट खेळताना गोलंदाजी करताना फक्त चेंडूचा एकच प्रकार शिकलेत असं वाटतंय. नो बॉल आणि 2, नो बॉल आणि 2 प्रीहिट असेल पुढचा चेंडू. खरं तर वसीम अक्रमचा जो रिव्हर्स स्विंग होता, झहीर खानचा जो यॉर्कर होता, हे क्रिकेट खेळताना मला तर वाटतं खरं तर विनीत सरांनी मॅचेस शिकार पाहिले असतील. कारण जो क्रिकेट मैदानावर खेळतो तो इंटरनॅशनल मॅच सुद्धा नेहमीच पाहत असतो. अशा वेळेला त्या चेंडूंची त्यांना आठवण यायला हवी. आत्ता बरोबर बघा, आत्ता मी वासिम अक्रमची आठवण काढून दिली आणि त्याने तसाच चेंडू टाकला. फ्रीडचा चेंडू होता आणि तोही चेंडू गेला निर्धाव. धावसंख्या तिथे स्थिरावती आहे 20. आणि या झेल होण्याची शक्यता, बघूया झेल होतोय का. अरे बापरे, स्वतःला जपा. 2 धावा मिळत आहेत आणि हेच तर खरं कॉर्पोरेट क्रिकेट आहे. कामाच्या व्यस्ततेतून एक दिवस विरंगुळा आणि त्या विरंगुळ्यासाठी खेळलेलं हे क्रिकेट. जर प्रोफेशनल क्रिकेट आपण पाहिलं असतं तर हा चेंडू झेलबाद फलंदाज झाला असता. कारण अशा संध्या प्रोफेशनल क्रिकेटमध्ये सोडल्या जात नाहीये. नवीन षटक सुरू होण्या अगोदर आपण डीजेला ऐकूया. आणली आहे की चेंडू लागला की षटकार. धावा झाल्यात त्या 22 धावा झाल्यात फक्त. नवीन गोलंदाज गोलंदाजाचं नाव सांगा प्लीज, त्याने विकेट घेतले. गुरु सर.
तरी चालेल. नवीन फलंदाज नितीन चव्हाण. छोटा पॅक बडा धमाका. चालेल चालेल. अक्षय आहे ना, मग काही चिंता नाहीये. चांगली गोलंदाजी होते खरं तर. संदेश शिवतेकर सरांची मिसफिल्ड होते. 2 धावा मिळत आहेत आणि या 2 धावांनी धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 24 आणि गडी बाद झालेत ते 2 गड्यांच्या मोबदल्यात बॉक्सर नितीन खेळतोय 24 धावांवर. आणि हा चेंडू मात्र हवेत आहे. नो मॅन्स लँड एरियामध्ये चेंडू लँड होतोय आणि या 2 धावा मिळत आहेत. खरं तर कौतुक करायला हवं विनोद सरांचं. 27 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. खरं तर या धावत असताना जीवाच्या आकांताने ते धावले आणि आपल्या संघासाठी बॉक्सर नितीन याच्यासाठी मात्र त्यांनी या 2 धावा डेंजर एंडला ते स्वतः होते आणि पूर्ण केल्या. नितीन चव्हाण ऑन साइडला चेंडू तटवलाय. नितीन सरांनी आणि प्रमोद सरांनी तो चेंडू फील्ड केलाय. बघा सगळीकडे सगळ्या खेळाडूंचं लक्ष आहे. अंडर 14चा खेळाडू वाट बघतोय कधी 4 षटकं संपतायत आणि कधी मला बॅटिंग येते. हा शेवटच्या षटकामध्ये कदाचित अंडर 14ला गोलंदाज म्हणून वापरण्यात येऊ शकतं. हे षटक मात्र चांगलं चाललंय ते संदेश उतेकर सरांचं. नितीन सरा स्टेप आउट करून मारण्याच्या प्रयत्नात होते ते मात्र स्क्वेअर कट मारण्याच्या नादात चेंडू जातो निर्धाव. षटक संपलाय. 3 षटकांचा खेळ संपलाय. बघूया अंडर 14च्या खेळाडूला आता गोलंदाजी करण्याची संधी दिली आहे. त्याला चमकावं लागणार आहे. त्याला दाखवून द्यावं लागणार आहे की माझ्यात पोटेन्शियल आहे. अर्णव याला दाखवावं लागेल माझ्यात पोटेन्शियल आहे म्हणून मला या लीग मध्ये घेतलंय आणि नक्कीच मी काहीतरी करून शकतो असं म्हणतात. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आता ते पाय दाखवण्याची संधी त्याला निर्माण झाली आहे. अर्णव लेग स्पिनर असेल कदाचित, कारण ज्या पद्धतीने त्यांनी चेंडू हातात घेतला नक्कीच, कारण शेनवॉन स्टाईलने त्याने चेंडू आपला वळण घेणारा चेंडू बघा. शेनवॉन स्टाईलने जगविख्यात लेग स्पिनर जो आपल्यामध्ये नाहीये शेनवॉन. बघा जबरदस्त आतमध्ये आणला चेंडू. खरं तर अंडर 14च्या खेळाडूला सुरुवातीला अडचण असते ती या 22 यार्डाच्या खेळपट्टीवर चेंडू पोहोचवण्याची, त्यानंतर टर्न करण्याची. जबरदस्त गोलंदाजी, जबरदस्त टर्न. खरं तर स्टंपिंग करण्याची संधी होती पण अर्णव, एका बाजूला अर्णव ज्याच्याकडे अनुभव कमी आहे आणि एका बाजूला विनोद सर ज्यांच्याकडे अनुभव खूप आहे. अनुभव आणि यंगस्टर यांच्यामधली ही लढत. सन्माननीय नितीन पवार सर यांचं इथे आगमन झालंय. त्यांचं आपण मनापासून स्वागत करूया. अर्णव अतिशय चांगली गोलंदाजी करतोय. 3 चेंडूंमध्ये फक्त एकच धाव त्याने दिले. जबरदस्त गोलंदाजी अंडर 14च्या खेळाडूची. लेग स्पिन करतोय, कधी गुगली कधी लेग स्पिन. व्हेरिएशन आहे, विविधता आहे त्याच्या गोलंदाजीमध्ये. भल्या भल्या प्रॉपर फलंदाजांना सुद्धा तो चकवू शकतो. फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन असं म्हटलं जातं. आणि इथे मात्र स्टंपिंगची विकेट मिळते आणि वाईट सुद्धा मिळतोय. दोन्ही बाजूने एक चांगली घटना घडते. एका बाजूला एक धाव मिळते तर एका बाजूला एक विकेट मिळतोय. डीजे
की चेंडू काय आणि कुठल्या प्रकारचा होता. 31 धावा झाल्यात या एकेरी धावेने. विनोद सर बघूया एखादा षटकार. अतिशय चांगली गोलंदाजी. जरा अर्णवसाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या जरा. 3 धावा देत 2 बळी अर्णवने मिळवले आणि खरोखरच मुलाचे पाय पाळण्यात दिसतात. आणि अर्णवने दाखवून दिलं हम भी कुछ कम नाही. अर्णव, तुला पुढच्या क्रिकेटच्या वाटचालीसाठी आमच्याकडून मनापासून मनपूर्वक शुभेच्छा. चला, नंतरच्या सामन्याचा टॉस होणं गरजेचं आहे. नेक्स्ट मॅच संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. मी विनंती करतो नारिंद्र फायटर आणि निनाद स्टार अँड स्ट्रायकर. 32 विन आहे. 32 धावांची गरज आहे. ती निखिल योद्धा या संघाला. बघा बॉक्सर नितीन, तुमच्या संघातील गोलंदाजीने जर मेहनत केली तर नक्कीच या सामन्यामध्ये तुम्ही परत येऊ शकता. पण अर्णव याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे किशोरजी. कारण 14 वर्षाखालील हा खेळाडू, त्याला मिळालेली संधी आणि त्या मिळालेल्या संधीचं त्यानं केलेलं सोनं. तर माझ्या सूचनेकडे लक्ष द्या प्लीज. नारिंद्र फायटर आणि निनाद स्टार अँड स्ट्रायकर दोन्ही संघनायक स्टेजच्या समोर या की जेणेकरून टॉस केला जाईल. आलेत का सन्माननीय आमचे मान्यवर? मी सन्माननीय अमोलजी उतेकर सर यांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. अमोलजी उतेकर सर यांना विनंती असेल की पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल त्यांनी करावा. नारिंद्र फायटर आणि निनाद स्टार अँड स्ट्रायकर. मी अमोल उतेकर साहेबांना या व्यासपीठावर आमंत्रित करतोय, ज्यांचे शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल होणार आहे. अमोलजी उतेकर साहेब. 32 धावांचं माफक आव्हान आहे. निखिल जाधव आणि गुरु. स्ट्राईक एंडला निखिल आणि गोलंदाज नितीन सर. गोलंदाज नितीन सर. 32 धावांचं माफक आव्हान आहे. कंपल्सरी चेसिंग आहे. टॉस केला जातोय सन्माननीय अमोलजी उतेकर सरांच्या शुभ हस्ते. आणि टॉस कोणी जिंकलाय? टॉस नारिंद्र फायटरने टॉस जिंक.
निनादने जिंकला का? निनाद स्टार्स अँड स्ट्रायकर. सामना दुसरं सत्र सुरू होण्याचा इशारा होतोय पंचांचा. बघा काय गोलंदाजी आहे, पुराना चावल लेकिन स्वाद वही. विकेट गिविंग खरं तर चांगली व्हायला हवी, कॅरी करायला हवं, कारण बाईची एक धाव मिळते. इतका चांगला चेंडू, सुरेख चेंडू, फलंदाजांना चकवणारा चेंडू. अशा वेळेला क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे, कारण क्रिकेट एकटा दुकट्याचा खेळ नाहीये, द गेम ऑफ युनिटी असं आपण या खेळाला म्हणतो, सांघिक खेळ. ऑफ स्पिन टाकलेला चेंडू इथे मात्र तटवला. एक धाव मिळती आहे. 2 धावा धावफलकावर लागल्या. 24 चेंडू आणि 32 धावांचं माफक आव्हान आहे. आता 22 चेंडू आणि 30 धावांची गरज. आणि इथे मात्र उंचावून मारलेला फटका, झेल होण्याची शक्यता. का नाही ते फ्रस्ट्रेट होणार, का नाही ते रागावणार, कारण इतकी चांगली मेहनत त्यांनी केली आपल्या अनुभवाच्या जोरावर. आणि ती मेहनत करत असताना जर षटकामध्ये धावा जात असतील 8, या षटकामध्ये जर तसं पाहिलं गेलं तर 3च धावा होत्या. 5 एक्स्ट्रा, 5 एक्स्ट्रा, आणि विकेट किपरमुळे ते धावा गेल्यात. म्हणजे इतकं चांगलं षटक, 3 धावांचं षटक हे असतं. मॅचला युटर्न खरं तर या षटकाने दिला असता, पण जी सरासरी राखायची होती, सरासरी षटकामागे 8 प्रति षटक, ती राखली गेली आहे ते यष्टीरक्षकाच्या चुकीमुळे. नवीन गोलंदाज येत आहेत 99 क्रमांकाची जर्सी प्रदान करून. श्रीकांत एक होते भारतीय क्रिकेट टीम मध्ये कृष्णमचारी श्रीकांत. मार्क ग्रेट बॅच नंतर त्यांनी पहिली 15 षटकं कशी खेळून काढावीत याचं ज्वलंत उदाहरण दिलं संपूर्ण क्रिकेट जगताला. हाणामारी कशी करावी, आणि त्यानंतर मात्र 1996च्या वर्ल्ड कपला जयसूर्य आणि कालू वितरणा यांनी त्यावर टेम्पो चढवला, म्हणजे कळस. जसं आपण म्हणतो की ज्ञानेश्वरी रचिला पाया तुका झालेसी कळस, तसंच क्रिकेटमध्ये पहिली 15 षटकं कशी खेळावी आक्रमक याचा पाया मार्क ग्रेटबॅच आणि कृष्णमचारी श्रीकांत यांनी घालून दिला. आणि त्याचा कळस म्हणजे रोमेश कालू वितरणा आणि सनथ जयसूर्य. अतिशय चांगली गोलंदाजी.
अतिशय चांगली गोलंदाजी लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव. मजा येणार या मॅच मध्ये. 8 चेंडू 8 धावा झाल्यात. जबरदस्त फटका, एकेरी धाव मिळतीये. बघा अर्णव बोलतोय चलेगा चलेगा, 1 तो 1. श्रीकांत शॉर्ट ऑफ लेन चेंडू आणि उंच चढवलाय. चेंडू आमच्या दिशेने येतोय आणि विनोद सरांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे. चांगलं झालं असतं. दुसरं षटकही अतिशय चांगलं पडतंय. बॉक्सर नितीन, या 32 धावा ज्या आहेत ना, ज्या 32 धावांचा पाठलाग करायचा आहे, समोरच्या टीमला त्या 50 वाटल्या असत्या. हा फरक आहे तुमचं चांगलं क्षेत्ररक्षण आणि तुमचं वाईट क्षेत्ररक्षण यामधला. डावखुरी हाताचा फलंदाज प्रमोद. 14 चेंडू आणि 23 धावांची गरज. 14 चेंडू 23 धावांची गरज. 6 आणि 3 9चा फरक आहे. म्हणजे किमान एखादा षटकार या 14 चेंडूंमध्ये यावाच लागेल. खरोखरच नितीन सरांनी पाया रचला आणि त्याच्यावर कळच रचतायत ते श्रीकांत सर. अतिशय चांगली गोलंदाजी होतीये. प्रमोद सर बघूया. आणि इथे मात्र धावा किती मिळतील पंच. चेंडू तर गायब झालाय, धावा मात्र मिळतील 2. चौदा चेंडू 23 धावांची गरज आणि या 2 धावा आल्या. येणारे 13 चेंडू आणि 21 धावांची गरज. एकच आहे का? एकच बॉल बाकी, कारण 14-23 आता 13-21. ऑन साइडला चेंडू मारलाय स्क्वेअरच्या दिशेने. फुटबॉल खेळत खेळत का होईना पण चेंडू अडवला जातोय. इथे मात्र एकच धाव मिळतीये. 12 चेंडू आणि आता 10च्या सरासरीने गरज आहे ती 20 धावांची. निखिल योद्धा या संघाला बॉक्सर नितीनच्या विरोधात. पुढचा सामना सुद्धा अटीतटीचा होणार. निनाद स्टार अँड स्ट्रायकर्स ज्यांनी नाणेफेक जिंकले आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याच्या विरोधात असेल नरेंद्र फायटर. एकीकडे फायटर एकीकडे स्ट्रायकर. मजा येणार पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा. आणि आज जबरदस्त फटका, चेंडू उडवला आहे, झेल होण्याची शक्यता. आणि इथे मात्र झेल घेतला जातोय तो बाळा सरांकडून. आणि आणखीन एक बळी मिळतोय प्रमोद सरांच्या नावानं, प्रमोद सरांच्या रूपानं. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असताना आता 11 चेंडू. फिल्डिंगचं कौतुक करायला हवं.
बाळा सरांचं आणि त्याचबरोबर त्याच्या अगोदर ज्यांनी 2 झेल घेतले त्या विनोद सरांचं कौतुक करायला हवं. एक झेल तर शेवटपर्यंत त्यांनी सोडला नाही. पहिला झेल तो ज्यांनी घेतला सीमारेषे लगेच विनोद सरांनी पडले चढले पण चेंडू हातातून सुटून दिला नाही. हेच खरं तर क्रिकेटचं यश आहे, जे माणसाला वय विसरायला भाग पाडतं आणि मैदानावर मात्र एक वेगळीच ऊर्जा देऊन जातं. अक्रॉस लाईन फटका चांगला आहे आणि इथे मात्र येतोय मिड विकेट सीमारेषे बाहेर चौकार आणि चौकार लगावलाय फलंदाज संदेश शुतेकर सरांनी. 4 इथे मात्र थोडंसं यष्टीरक्षण चुकीचं होतोय. एक धाव मिळते आणि या एका धावेने धावफलक घालतोय. 32 धावांचा पाठलाग करत असताना 22च्या रूपात ही धाव मिळते. 17 अजूनही 15 धावांची गरज आहे, ती येणार आहे. 9 चेंडू 3 चेंडू झालेत. पहिल्या चेंडूवर बळी मिळवलाय. धावून काढायचे आहेत बघा धावा. कंपाऊंडच्या बाहेर चेंडू गेला तर 2 आहेत ना संदेश सर, आणि नाल्यामध्ये गेला तरी 2. हा आता मात्र निखिल योद्ध्यांचे चेहरे थोडे टेन्शन मध्ये आलेत. जबरदस्त फटका पण श्रीकांत सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू अडवलाय. एकच धाव मिळते आणि या एकेरी धावेने धावफलक घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 20. 12 धावांची अजूनही गरज आहे. ती उर्वरित 7 चेंडूंमध्ये 7-12. नाहूरला जर 7-12 घ्यायचा असेल तर गावाकडची इस्टेट विकावी लागेल, पण इथे मात्र 7-11चं समीकरण. 7-11चं समीकरण. बघूया कोण सोडवत आहे की कोण वाचवत आहे. हलक्या हाताने चेंडू तटवला जातोय. अटीतटीची लढत होणार आहे. बघा जर आता 6 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. सुरुवातीच्या षटकामध्ये जर 5 धावा वाचवल्या असत्या तर 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असते आणि त्या 5 धावाच या सामन्यामध्ये आता निर्णायक ठरतील. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग या. सहा चेंडू 10 धावा. 5 चेंडू किमान डिक्लेरेशन क्षेत्रामध्ये जरी मारले 2 धावांच्या तरी सुद्धा हा सामना जिंकला जाऊ शकतो बॅटिंग करणाऱ्या टीम कडून. शेवटचे 6 चेंडू गोलंदाज. बोलच नाही प्लीज. सागर. 6 चेंडू आणि 10 धावांची गरज. सागर सर गोलंदाजीच्या मार्कवर. दोन्ही बाजूंनी चेअरअप केलं जाते आपल्या खेळाडूंना. का नाही करणार, लीग मध्ये पहिला सामना जिंकणं खूप महत्वाचं असतं. जबरदस्त मारलेला फटका. एक धाव मिळते. दुसरी धाव घेणार का, आणि या 2 धावा सुद्धा पूर्ण झाल्या आहेत. 5 चेंडू आणि आता 8 धावांची गरज. 5 चेंडू आणि 8 धावांची गरज. संदेश शुतेकर सरांनी मारलेला फटका सागर सरांच्या विरोधात 2 धावा देऊन जात आहेत. पुन्हा एकदा ऑन साइडला चेंडू तटवला. एकच धाव मिळते. हलकासा बंबाल झालाय. आत्ता नको, धावायच्या वेळेला खरं तर धावायला हवं होतं. हा 4 चेंडू आणि 7 धावांची गरज. 4 चेंडू 7 धावांची गरज. एक अटीतटीची लढत. पहिलाच सामना स्पेसेज प्रीमियर लीगचा. 3 चेंडू आणि 7 धावांची गरज.
बघा यष्टी रक्षण बदललं गेलं. स्वतः नितीन सर यष्टी रक्षणासाठी आले. त्यांनी ओळखलं की किपरच्या मागे जर गोलंदाजाने मेहनत केली आणि धावा केल्या तर त्या संघाला डोईजड होतील. हेच खरं तर वैशिष्ट्य आहे एका अनुभवी खेळाडूचं. डबे खात असतील सगळे, डबे खात असतील, पण इथे नाही. इथे ना, इथे एक एक धावेसाठी संघर्ष. एकाच टेबलावर डबे खाणारी माणसं असतील दोन्ही बाजूची. हा खेळायला वाटलं दोन जातील, त्याने खेळला फुटबॉल. आता बघूया धावा किती. हा काय चौकार. 2 चेंडू आणि 3 धावा कंपल्सरी चेसिंग. बघा स्पेसेस प्रीमियर लीगचा पहिलाच सामना धमाकेदार. पहिलाच सामना असा झालाय की प्रेक्षकांचे खेळाडूंचे हार्टबीट्स वाढवणारा आणि प्रत्येक माणसाचे हार्टबीट्स असं म्हणतोय. 2 चेंडू आणि 3 धावा. पाणी घेऊन जा, पाणी घेऊन जा, उन्हाचं प्रमाण वाढलंय. संदेश बेलोस टेन्शन आणि टेन्शन. नितीन सर सुद्धा आपल्या गोलंदाजाला सूचना देत आहेत की आपल्याकडे अजूनही सामना आहे. 32 धावा असूनही आपण जी लढत दिली आहे त्या लढतीमुळे सामना अजूनही आपल्याकडे आहे. जिद्द आहे, चिकाटी आहे, मेहनत करण्याची क्षमता आहे आपल्यामध्ये. दोन चेंडू 3 धावा. 3 धावा 2 चेंडू. निखिल योद्धा की बॉक्सर नितीन. सागर, सागर सर आणि जबरदस्त एक धाव तर मिळाली आहे. दुसरी धाव सुद्धा मिळाली आहे. मिळणार का तिसरी? खरं तर धावायला हवं होतं. या चेंडूवर रिस्क घ्यायला हवी होती कारण खालून थ्रो होता. कदाचित धाव पूर्ण सुद्धा झाली असती. एक चेंडू आणि एक धाव कंपल्सरी चेसिंग. कंपल्सरी चेस आहे, आपण वाचली आहे नियमावली, त्यामुळे हे होणारच. अर्णव काय म्हणतोय, काढणार का? आणि कोणी आतमध्ये जाऊ नका सामना संपल्यावर. ज्यांनी बॅटिंग घेतलंय किंवा ज्यांनी फिल्डिंगला आमंत्रित केले त्या संघानं मैदानात उतरायचंय लगेच. आणि टॅप केलाय चेंडू आणि इथे मात्र पहिला सामना जिंकलाय या स्पेसेस प्रीमियर लीग मध्ये. नितीन चांगली लढत, पण मी म्हटलं होतं त्यांच्या षटकामध्ये केलेल्या एक्स्ट्रा 5 धावा किपरच्या मागे त्याच महाग ठरल्यात. त्या जर पाठलाग पाहिला तर संमिश्र होता. प्रत्येक फलंदाजानं तर संमिश्र यश होतं. तर अशा प्लेअर ऑफ द मॅच हा पुरस्कार अर्णवला प्रदान करावा. अर्णव प्लीज कम ऑन स्टेज. कसा सामना झाला, नितीन सर सुद्धा विसरणार नाहीयेत, संदेश बेलोसे सर सुद्धा विसरणार नाहीयेत, निखिल योद्धाचे योद्धा सुद्धा विसरणार नाहीयेत.
कंपनीमध्ये गेल्यानंतर स्पेसेसमध्ये गेल्यानंतर किमान 8 दिवस सामनावीराचा पुरस्कार रेपाळे सर यांच्या शुभ हस्ते अर्णव याला दिला जातोय एक किटबॅक आणि त्याचबरोबर मोमेंटम प्लेअर ऑफ द मॅचचा मोमेंटम आणि किटबॅक दिली जाते अर्णव अंडर 14चा खेळाडू. स्पेसेस मध्ये मात्र या पहिल्या सामन्याची चर्चा रंगणार. मग लंच ब्रेक असेल टी ब्रेक असेल यामध्ये मात्र या सामन्याची चर्चा विनीत सर नक्कीच रंगणार कारण अटीतटीचा खरं तर हा सामना होता. शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याचं गणित कोणालाही सांगता येत नव्हतं की जिंकणार कोण. आणि यानंतर मात्र पुढच्या सामन्यासाठी आमचे सहकारी समालोचक मित्र किशोरजी कोकरे रोहा यांच्या मुखातून आपल्याला ऐकायला मिळेल. थँक्यू सो मच प्रवीणजी दुगाडे सरांना तुम्ही मागील मॅचमध्ये ऐकलत. आपण पाहतोय स्पेसिफिक प्रीमियर लीग 2024 पर्व 5. टॉस जिंकलो तर टीम नीना स्टार्स अँड स्ट्रायकर्स या संघानं टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंगसाठी आमंत्रित केलं टीम नारिंद्र फायटर्स या संघाला. चला विनंती असेल टीम नीना स्टार्स या संघाला विनंती करूयात की आपलं क्षेत्ररक्षण तातडीने सजवून घ्या.